नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी आम्ही सगळी फॅमिली बाहेर निघालेलो आहे. बाहेर निघायचं कारण हे की माझ्या छोट्या नणंदबाईच्या मुलाचा आहे आज बर्थडे. तर ताईंनी ठरवलं होतं बर्थडे घरात न मनवता आपण कुठेतरी बाहेर जाऊन मनवूया. तर त्यांनी चॉईस केलेल्या ठिकाणी आज आम्ही जात आहे. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल तर हे ठिकाण कोणतं हे तुम्हाला नक्कीच माहीत असेल. आणि ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगते, हे आहे दौलताबादचा किल्ला. समोर माझे मिस्टर आणि दादा हे दोघंजण बसलेले आहेत. दादा चालवत आहेत गाडी आणि आम्ही बसलेलो आहे सगळ्यात बॅक सीटला. कारण की माझ्या मुलीला बसायचे होते मागे, म्हणून मी आणि माझी मुलगी मागे बसलेली आहे. आई आणि ताई मध्ये बसलेले आहेत. थोडीशी मजा येत आहे गाडीमध्ये, कारण वेगळ्या ठिकाणी आम्ही कुठेतरी जात आहे आणि ते ठिकाण पाहण्यासाठी मी आणि माझी मुलगी तर खूप एक्सायटेड होती. बघा, आलेलो आहे. या माणसाला बघून मला असं वाटत होतं हे बाई आहे की माणूस आहे, कारण दुरून मला काही दिसत नव्हतं. जवळ येताच कळालं की तो माणूस आहे. वाटायला काय, मला काही पण वाटते. गाडी पार्किंगला लावलेली आहे. आता आम्ही जात आहे रिसॉर्टमध्ये. बघूया आतमध्ये गेल्यावर कसं दिसते. हिला बाहेरूनच काही आवडलेलं नव्हतं. ती बाहेरूनच तोंड वाकडं करायला लागलेली होती. की तिला असं वाटत होते की इथे काही खेळायला वगैरे नसेल. इथे आमचे दादा काहीतरी त्यांच्यासोबत बोलत आहेत. माझं काम आहे यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं, म्हणून मी माझा कॅमेरा ऑन करून फक्त माझे यूट्यूबचे व्हिडिओ बनवत होती. तर तुम्ही तुमचं बोलणं चालू ठेवा, मी माझे व्हिडिओ बनवणे चालू ठेवते. बाहेरून तर ते छानच वाटत होतं. आज जाऊन बघूया कसं आहे. माझ्या मिस्टरांकडे दिली मी मुलगी आणि त्यांना म्हटले, तुम्ही हिला थोडा वेळ सांभाळा, मी माझे थोडे व्हिडिओ बनवते. तर ते दोघं बापलेकं छान त्यांचा एन्जॉय करत होते. तिला पण वाटलं, बापरे, मी इथे कुठे आली. जाता जाता माझ्या ओवीला दिसला झोका. झोका दिसल्यावर मग काय, तुम्ही तिकडे कुठेही जा, मला माझा पहिले झोका खेळू द्या, अशा टाईपमधली माझी ओवी. त्याच मागे मागे ऋदूसुद्धा निघाला. त्याला सुद्धा झोका खेळायचा होता. इकडे बघतो तर काय, दोघे बापले खूप छान एन्जॉय करत होते. काहीतरी बघत होते, तिला दाखवत होते. आणि मी मग तिला माझ्याकडे घेऊन माझा फ्रंट कॅमेरा ऑन केला, जेणेकरून मी पण दिसायला पाहिजे ना यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तिला आणखी काहीतरी दिसलं. काहीतरी म्हणजे काय, बघतो तर काय, ससे! किती सुंदर, किती क्यूट आणि मऊ-मऊ असे ते ससे होते. त्यांना हातात घेऊन त्यांचा लाड करावं की काय असं मला वाटत होतं. आणि आजी ओवी गेली समोर निघून. बघतो तर काय, मला तर वाटलं विहीर आहे का काय, म्हणून आम्ही तिला दुरूनच ओरडायला लागलो, "ओवी, ओवी, ओवी, जाऊ नको, जाऊ नको, जाऊ नको." ती म्हणते, "अगं मम्मी, ते काही विहीर वगैरे नाहीये, येऊन बघ." जेव्हा मी येऊन बघितलं तेव्हा मला कळालं, ठीक आहे बाबा, चला. अशा थंडगार वातावरणात इतकं थंड पाणी आणि वरून कोरडं ऊन, एकदम मस्त वाटत होतं. इकडे बघतो तर काय, मुलं आणि मुली आपले फोटो काढत होते. कोणाचे जर मम्मी पप्पाला तुमचे फोटो दिसले तर मला सांगू नका. चला बघूया समोर काय आहे. परत ओवीने आम्हाला सशांकडे घेऊन गेली. तिला ते ससे तिने बघितले नव्हते व्यवस्थित, म्हणून आम्ही परत त्यांच्याकडे गेलो. हे बघा, हे माझे मिस्टर ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांना दिवसातून मला वाटते 10 तास तरी ते फोनवरच असतात. लोकांचे मॅटर सॉल्व्ह करता त्यांना एवढं भान नसते का आपण आपल्या बायकोसोबत, आपल्या फॅमिलीसोबत आपण बाहेर आलेलो आहे. आपला फोन थोडासा बाजूला ठेवावा, पण ते तसे करू शकत नाही, कारण की त्यांच्यावर जबाबदारी असते. हो, आम्ही पण समजू शकतो, म्हणून तेवढी सूट दिलेली आहे बाबा. बघा, किती छान
खाऊन पिऊन चट्ट दोघंजण झोपलेत. झोपली का जागी आहे? बघतायत वाटते. टुकुर, 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 टुकुर. अरे उठले, 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 आवाजाने उठले. आमच्या मुलांनी उठवलं. बघा, निसर्ग किती सुंदर असते. खूप छान वाटत होतं. इकडे मुलांना दिसली घसरगुंडी, तर ऋतू खेळत होता घसरगुंडी आणि आमची ओवी परत जाऊन बसलेली आहे झोक्यावर. खूप सुंदर वातावरण होतं. आमचा टाईम इथे कसा गेला, कशी संध्याकाळ झाली आम्हाला सुद्धा कळालेलं नाही. वकील साहेबांचं तिकडे चालूच होतं. एक फोन हातात आणि एक फोन कानात. मी म्हटले तसे तर व्हिडिओ नाही, चला बाबा सावलीचा व्हिडिओ बनवूया दोघांचा. काहीतरी आठवण राहील. तुम्ही बोला, बोला, बोला. मी काढते व्हिडिओ आहे. मी आहे तुमच्यासोबत व्हिडिओ काढायला. चालू द्या तुम्ही कंटिन्यू करा. चला. समोर काय आहे? बघते तर काय समोर आहे एक छानसा, छोटासा स्विमिंग पूल. अरे बाप! आमचा रुधू इथे रडायला लागला होता. मम्मी मला शर्ट आणि पॅन्ट काढायचा आणि स्विमिंग पूलमध्ये जायचं. जायचंय म्हणजे जायचंच आहे. खूप रडत होता, खूप धिंगाणा घालत होता आणि त्यासोबत ओवीसुद्धा तेच करत होती. तिलासुद्धा जायचं होतं. आम्ही म्हटली, "बाबांनो, इथे काही स्विमिंग कॉस्ट्यूम नाही आणि एकतर हिवाळ्याचा दिवस आहे. तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जाऊ शकत नाही." पण मुलं ते मुलंच, ते काय ऐकणार? मग आम्ही दोघांचे पॅन्ट असे खालून वर करून दिले, फोल्ड करून दिले आणि तिला म्हटले, "जाऊन बसू शकते तू. तेवढा थोडाफार का होईना आनंद घेऊ शकते." तर तिने पण ऐकलं. तिने पाय टाकले आणि बसली आणि छान मजा करत होती. तिकडे पाठीमागे चाललेली होती प्री वेडिंग शूटिंग. आम्ही त्यांना पाहून आमच्या नवरोबाकडे कॅमेरा वळवला, की थोडंसं त्यांना बघून तरी यांना वाटेल, की बाबा बायकोसोबत सुद्धा एखादा फोटो काढावा लागते. पण त्यांना ते त्या लोकांना बघून सुद्धा तेवढं लक्षात येत नव्हतं. म्हटलं जाऊ द्या बाबा, जाऊ द्या. चला आपला आपण समोर जाऊया. समोर तिथं काय आम्हाला दिसले, काहीतरी खायला तिथे होतं. म्हटलं भूक लागलेली होती म्हणून सगळेजण तिकडे गेले. हे मला छान वाटत होतं. त्याच्यावर येऊन असं वाटत होतं इथे येऊन बसून राहावं. मस्त मस्त थंड थंड हवा येत होती. छान वाटत होतं. मनाला प्रसन्न वाटत होतं. सगळेजण समोर चालले होते. मी मागे मागे व्हिडिओ काढत होते. परत मी माझा फ्रंट कॅमेरा ऑन केला. आपलं पण थोबाड दिसलं पाहिजे ना व्हिडिओमध्ये. व्हिडिओ काढणारी कोण? तेच दिसलं नाही तर मग काय फायदा? माझंच YouTube चॅनल आणि मीच नाही. असं नको व्हायला. चला बॅक कॅमेरा ऑन केलेला आहे. माझी पावी पण खूप एन्जॉय करत होती. मला हे खूप सुंदर झाड दिसलं होतं. कशाचं होतं माहीत नाही. पण खूप छान वाटत होतं. मला त्याच्याजवळ जाऊन व्हिडिओ बनवायचा होता. पण त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का? त्याच्यानंतर खूप सारे माकडं आलेले होते. माकडं आल्यामुळे तिथं मला जाऊन व्हिडिओ किंवा फोटोज काढता आलेले नाही. नंतर माझा प्लॅन होता जेवण झाल्यावर आपण तिथे नक्की जाऊ आणि फोटोज काढू. माझी ओवीला परत खेळायला जायचं होतं. ती म्हणे, "एवढं एवढं बोरिंग ठिकाण." अरे, अरे, अरे! इथे तर काही खेळायलाच नाही. कारण तिथे फक्त झोका आणि स्लाईड होतं. ते तेवढ्यात ती खेळली. तिला आणखी खेळायला काहीतरी पाहिजे. तर आम्ही इथे आलेलो आहे. इथे छान चेअर दिसत होत्या आणि वातावरण खूप सुंदर होतं. मग आम्ही हे ठिकाण निवडलं बसायला, जेवायला. तिथून छान असा झरा वाहत होता. खूप सुंदर दिसत होतं. तुम्ही जर छत्रपती संभाजी नगरमध्ये राहत असाल, तर नक्की इथे येऊन बघा. तुम्हाला जर लग्नाच्या आधीचे काही फोटोज, व्हिडिओ काढायचे असेल, तर हे ठिकाण बेस्टच आहे.
तिथे आतमध्ये मला छोट्या-छोट्या मच्छ्या दिसत होत्या. बघा दिसली तुम्हाला? आणि मग मी माझ्या पाऊला घेऊन बसली. तिला बिचारीला भूक लागलेली होती, पण अजून जेवायला काही आलेलं नव्हतं. म्हणून आम्ही फक्त चम्मच खात होतो. ते तर आमचा फेव्हरेट आहे. त्याच्यानंतर मी तिला थोडंसं बाजूला नेऊन बसवलं आणि थोडंसं निसर्ग दाखवावं म्हटलं म्हणून ती बघत होती पाण्याचा. त्याच्यातच आम्हाला दिसला एक मोठाच्या मोठा काळा-काळा खेकडा. खेकडा तुम्हाला दाखवायचा होता म्हणून कॅमेरा झूम केला होता. दिसतोय का? दिसतो. बघा कसा मस्त जात होता तो आणि माझी पावी त्याला बघत होती. दिसत होतं की नाही माहिती नाही, पण तिला काय दिसत होतं माहिती नाही. ती छानपैकी बघत होती, बसली होती, खेळत होती. तिथेच थोडंसं झुडूप होतं, त्याचीच पानं ओढत होती, तोडत होती. गेला खेकडा गेला. त्याच्या घरी गेला तो. बघा खाल्लंही होतं ना आम्ही काहीतरी तोंडात घातलं पण होतं. पटकन मी काढून फेकलं. ती पूर्ण दिवस झोपली नव्हती. पूर्ण दिवस तिने एन्जॉय केला. तिलाही माहिती आहे बाबा आपल्याला कधी जायला भेटत नाही. वर्षातून एकदा किंवा दोनदा आपण घराच्या बाहेर पडतो. पण तिचा जन्म झाला तेव्हापासून ती दर महिन्याला कुठे ना कुठे जातच आहे. बघा तिला मी आणून बसवले. म्हटलं थोडेसे फोटो काढा, थोडेसे व्हिडिओ काढा. तेवढेच आठवण तर तेवढ्यात माझा फोनची बॅटरी संपली.